नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आपण आता परत निघत आहोत श्रीवर्धनसाठी. इकडे कॉल आहे पुन्हा एकदा. तर आम्ही निघालो आणि माझ्यासोबत आहेत ब्लॉगर मयूर दी ब्लॉगर नाही भाई. आणि मिस्टर कृणाल. ओके, इंस्टा पेज प्रमोशन. ओके, ऋषी भाऊ, नाव तर सांग. अक्षय सेठ. आम्ही लोक आता ह्या इनोव्हातून जाणार श्रीवर्धनला कॉलसाठी. तर चला. अजीब जानवर है ये, आवाज करे जा रहा है. मेले आम्हाला पण सोपू दे. चालू ठेवलं झोपलाय. तर आम्ही फायनली पोचलो आहोत गावामध्ये, भोसले गावामध्ये. आणि बॅगा बिगा आम्ही सगळी घरामध्ये ठेवलेत बाजूलाच. वारातीचा कॉल आहे इथेच. आणि बघा, ते लोकांनी 10:30-11चा टाईम दिला. तर त्या हिशोबाने जरासं आराम, फ्रेश व्हायचा आणि चालू करायचं आपल्या प्रोग्रामला. तर डायरेक्ट प्रोग्रामला भेटूया, किंवा आधीमध्ये काय होत असेल तर आपण तेही दाखवू. मयूर सेठ दी न्यू ब्लॉगर. नया नवेला ताजा आहे भाई. लाईक शेअर सबस्क्राईब मिस तो करू ना. आता खरं सांगा, तुम्हाला गांजा फुगल्यावर का वाटलं नाही? काही झोपेतून उठलं, शॉर्ट देतो डोक्याला. बघितलं ना, हा बेडूक कसा ओरडत होता झोपलेला तेव्हा. घेतला तुझ्या. तर चला बघूया काय काय घडामोडी होत आहेत. आल्या आल्या तर माझी मान अशी तिरपी झाली आहे मस्ती की. दादाने ब्रेक मारला स्पीड ब्रेकरवरती आणि माझी मान तिरपी. तर ठीक आहे, मान जराशी दुखते माझी. मला पण जरा सर्दी झाली, आवाज जरा खराब झाला आहे. पण वाजवून आपण सोडायचं नाही. तर नवीन जागा, नवीन ठिकाण म्हणून जरा असं फटकून यायचं मन झालं. तर एकदम भारी दिसतं सगळीकडे. तुम्हाला दाखवीन. हा पूर्ण असा कडक मैदानसारखं आहे ना, फुल ओपन ग्राउंड. आणि समोरच आहे गुड मॉर्निंगवाला व्ह्यू. ले कडक नाही, एकदम भारी. गावात आता वाजलेत 9. सगळे घरी आराम करतात. काय करतोय? आम्ही लोक भटकायच्या ना मध्ये. मला जरा भूक पण लागलेली, म्हटलं आपण फिरूया जरा गावामध्ये. मुंबईचे कुठं आलं आम्ही लोक? इथे का पहिल्यांदा आलो. मी गावी आलोय वडा खायला. श्रीवर्धनला. श्रीवर्धन वडा. अनएक्सपेक्टेड थिंग्स हॅपन्स. मानगाव. आम्ही आलेलो वडापाव खायला, पण आम्हाला वडा भेटलाय. ते पण श्रीवर्धनला ऑर्डरवर आलोय वाजायला. खाऊन घेतो. तर आता आपले मित्र जात आहेत दुसरीकडे प्रोग्रामसाठी. तर तिथे जवळपास बीच आहे असं मला सांगितलं, आणि प्रॉपर असा व्ह्यू आहे. तर म्हटलं इकडे असं बसण्यापेक्षा तिकडे तरी जाऊन येऊया उन्हामध्ये, तर एसीची हवा खाऊया. तर म्हटलं आता इकडून निघालो आम्ही. पटपट तिकडे जाणार. तिकडे पहिलं वाजवणार की संध्याकाळी डायरेक्ट वाजवणार आहे? संध्याकाळी वाजवणार. नाही, संध्याकाळी वाजवणार आहे. यांना सोडून मी रिटर्न येणार आहे. मला सोडायला चाललोय लिटरली. मला घरी बसून कंटाळा आला ना, म्हटलं ह्याला सोडून तरी येतो ना. नाही, त्या घरीमध्ये कुठे त्या पत्राखाली असं शिजत बसायचं, त्यापेक्षा एसीची हवा खायची. उकळत होता, उकळत होता. हा तेच. गाव आईचा विषय चालू आहे. ठीक आहे, चला भेटूया बीच वरती. तिकडे एक मस्त स्पॉट आहे म्हणून मी तिकडे जातोय. ठीक आहे, तर आपण डायरेक्टली ते बघायला जाऊया. चलो अभी वाकड़े वाकड़े चलने का. और एक बीच का एक नज़ारा देखने का. और आई ग देवा, आई ग भारी ना. ये अरे बस सारे, मैं ऐसा भागेगा ना, मेरा वीडियो है ये मेरा वीडियो है. मेरे को भी भागना पड़ेगा ना ऐसा.
पकड मैं भागतो ये ले पकड ये भी पकड ओके गोवाची बीच आता यार ना भाई आता काय करतो भाई कसला बीच खतरनाक हा सिद्धेश एक नंबर दादा फोन मध्ये बिझी आहे जाऊ हा बघा ओ हो भाई साहब शाव के गली में आए हैं श्रीवर्धन के बीच पे वाह 4x4 पे जा वाह जा चल इसको बोलते हैं भाई असली व्यू भाई दिल खुश वसूल झालाय भाई इकडे येऊन माझं तर पैसा वसूल भाई फक्त संध्याकाळच्या वेळेला यायला पाहिजे होतं एक नंबर व्यू एक नंबर व्यू थोडा कचऱ्याला इग्नोर मारा तुम्ही बाकी तुम्ही व्ह्यूचा मजा येते कचरा इग्नोर मारा कचऱ्याला घेऊन फिरता मी भाई आमच्या सोबत पण आहे एक हे बघा कचरा कचरा सेट कचरा सेट भाई इकडे वस्ती आहे का डोंगरी खतरनाक 3 डोंगरी आली इकडे आता मी ताबडतोब निघतोय कारण का परत आम्हाला कॉल आलाय त्या साईडला की तिकडे ऑर्डर आहे वाजवायचे सुरू करायचे म्हणून आता आम्हाला इकडनं परत निघावं लागतंय इथे आम्ही परत संध्याकाळी तिकडे ऑर्डर झाली की आम्ही परत इथे येणार आहे संध्याकाळी म्हणजे रात्री येणार आहे इथे जेवण वगैरे करणार आणि मग इकडूनच डायरेक्ट आम्ही मुंबईला निघणार आहे तर त्या हिशोबाने आता आम्ही जातोय पहिला तिकडे वाजवायला मग बघूया संध्याकाळी तिकडे वरात आहे त्यानंतर आपण निघायचं मुंबईला तर इकडे यायचं ते संध्याकाळी तर मग म्हटलं चल ठीक आहे ना जाऊ दे संध्याकाळी येऊया आपण. संध्याकाळी मजा करूया ठीक है चलो अभी जाते उधर पे जिधर से आए थे चलो इट्स टाइम फॉर दी शो मी रेडी आहे माझा ड्रम एक ड्रम आणि फक्त सिंगल थाप घेऊन फक्त नवऱ्याला मिरवायचं आहे आपल्या गावामध्ये अर्धा 1 तासाचा असेल तर उन्हामध्ये आता फिरायचं आहे जेवताना एकदम असा घाम फुटला होता आता वाळून एकदम बेकार घाम फुटणार आहे मी ड्रम आणि थापडोलसाठी तो येतो आतून तो आणि मी फक्त वाजवणार आहे गाव फिरणार आहे कशी जर्नी जाते बघूयात आपण रेडी असं आता थोडं गाव फिरून आलो आहे लगेच झालं 5-10 मिनिटात लगेच उरकला आमचा पण मला आता गोल्डमॅन दिसला हा बघा गोल्डमॅन अरे वा हा कडक रे सोन्याची चेन कितीला घेतली सांग तर भाई हाय तुला पण हाय पण हा हाय ते बोलत नाही गोल्डमॅन हाय हा गोल्डमॅन हाय ना युट्यूबवर आहे दादा हा हा त्याचा मित्र सोनू निगम युट्यूबवर आहे परत हा नाच सही आहे गोल्डमॅन भाई गावामध्ये वट आहे भाईची चलो अभी बजाएंगे सबके साथ हमारा सेटिंग देख रहे हो ये देखो आहा भोंगे के साथ यूनिट साइकिल पे गाव का है ना तो गाव के हिसाब से रहना पड़ता है गावाला आल्याचा एक फायदा तर झाला म्हणजे माझा एक नवीन सबस्क्रायबर मला भेटलेला आहे हा श्रवण माझा नवीन सबस्क्रायबर आहे बिचारा वाजवलंय त्याने खूप उन्हात आणाचं पाणी घे थँक्यू भाई थँक्यू आता मी कसा फिरव कॅमेरा असा फिरवतो हे बघ हा बघा गार पाणी एकदम थंड माठातलं पाणी एकदम थंड बर्फाचं पाणी रे माठातलं नाही थोडस वाजवून रेस्ट टाइम झालेला नो फोटोग्राफ्स नो फोटोग्राफ्स नो फोटोग्राफ्स अरे ओटी घेऊन जात आहे ना नवरदेवाने इज्जत दिलेली आहे एकदम पद्धतशीर अरे हा एक आपला स्मार्ट एक कडक ड्रेसिंग मारलेली आमचे रूम मालक हा रूम मालक आमचा रूम मालक आहे कूलर विलर सगळं दिलं आम्हाला रे भाई काल तू होता तुला पण इज्जत
तर पुन्हा इथं माझा अजूनही नवीन सबस्क्रायबर इथे झालेला आहे. तुझं नाव काय भाई? क्रिश. क्रिश कोणता? क्रिश 2 मधला, क्रिश 4 मधला? मास्क कुठे तुझं? क्रिश का गाणं सुनेगा. बाकी थँक्यू भाई, तुला इज्जत तुला पण इज्जत. न्यू सबस्क्रायबर म्हणजे फिरण्यामुळे आपल्याला सबस्क्रायबर गेन करण्याची ताकद मिळते हे मला कळून समजलेलं आहे. हा बघा मागे काय करतो, गुटखा मळतोय. ठीक आहे. अरे टाकणार ना बाबा, काय तुला जास्ती घेणार आहे बघ. श्रवण आणि क्रिश लेस माठी. आताची वाजले 3:30 आणि आत्ताच जस्ट लग्न झाले. लग्नाचा मुहूर्त आत्ताच होता 3:30चा. तर लग्न आता झालं, फटाफट वाजवलं आणि आता आराम करायला आम्ही आलो आहे. तर आम्हाला मागच्या साईडला जे दिसतं तुम्हाला, मागच्या साईडला आहे ना गडगडते, म्हणजे संध्याकाळी पाऊस येण्याची शक्यता पण आहे. पावसात वाजवावं लागणार आहे संध्याकाळी असं वाटते मला. तर सी पाऊस आला तर मजाच आहे, पण थोडं टेन्शन पण आहे. आणि मला पावसामध्ये वाजवावं लागेल वरात. बट पाऊस पडला तर मी तर भिजणार भाई, खोटेवाला भिजणार. गरमीला आहे ना. अरे जॉन सीना आमच्याकडे जॉन सीना आहे. जॉन सीना. असं करायचं. सॉरी. हा तेच तर बोलते भाई. वारं एकदम कडक आलेलं आहे, म्हणजे पाऊस हा येणार आहे हे पक्का झालेला. आईच्या गावात हे मंडप हलायला लागले. मंडपाच्या बाहेर जाऊया भाई, डेंजर. फुल वादळ वारा. अरे वादळ आलं, घरी जा. मंडप हलतोय एकदम डेंजर वाला. रडून नको. माझ्या पण डोळ्यात जाते ना भावा, काय करू. वरती सूर्य भावा गेलं सगळं. वादळ वारा. चलो आता क्रिकेटची इथे जाऊन येऊ. भाई डेंजर वारा सुटलाय भाई, बेकार. याला पण आमच्या सोबतच जायचंय. कसा आहे वारा, कसा तोंडात माती गेली. वर्थ आहे जरा आल्याचा आईच्या गावात. आज काहीतरी वर्थ आहे. डेंजर हवा आहे. आणि काय आहे अजून काय नाही आहे. काय रे यार, हा बाबा डेंजर म्हणजे वर फुल हलता. तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही तर दाखवू पण फुल हलते. मला परत मजे करायला लागले बाबा. फालती फिरती गाडी आहे भाई, गाडीचा आवाज काढून दाखव. आवाज काढून दाखव. सायलेन्सर फाटला काय लगेच दाखव. आमच्या बाईक आमच्या सायकलला आहे. आपण इथं बॉटल कडक रे, कडक आहे, कडक करतो बाकी.
मजबूत आहे का मजबूत आहे काय अरे, काय आलं मजबूत नाही वेळ आहे वरातीची गाडी सजलेली आहे फुल हार आणि कडक रिक्षामध्येच आहे सर्व काही रिक्षाला जे मॉडिफाय केलेत अरे बापरे लहानपणा माझे फॅन फॉलोअर झालेले तिकडे आल्यापासून हमने किया है कधीपासून हा 2 लाख लगाए अरे वाह कसम 2 लाख लगाया बोलता है गोल्डन है हाँ गोल्डन मैन है वो तो कुछ भी कर सकता है वो आईफोन है भैया के पास रिक्शा अभी इधर पे हमारा सेटअप रेडी है मराठी हिंदी आहे हा? मला बोलतो हा छोटू ए मराठी आहे ना आपण मिक्स आहे काय आहे हा वा टाक बघा सगळं सांगते मी तुझी मम्मी पण बघणार आता फेमस रॉकी वन एरियाचा डॉन हा सही आहे चला आता प्रोग्रामला सुरुवात करणार पोस्टरचा डॉन माझ्यासाठी भेटूया कारण काही व्हिडिओ काढायला माझी कोण नाही आहे तर आपण डायरेक्ट ऑर्डर नंतर भेटूया शी काला काला दिसते सगळं. काला तर आता काला दिसणार ना बाबा हा आता टाइम सुरू झालेली आहे लाईव्ह न्यू बिझनेस स्टार्ट केला भाईने ताशा सोडला तरी आता गाडी चालवणार रिक्षा चालवणार चला आता वाजवूया गपचूप मध्ये वरात संपली आहे एकदम मजबूत कॉल झालेला आहे वरात संपली आहे आता वापसीला निघणार आपण खूप मजा आली आज तर वाजवलं एवढी मजा आली एवढं फास्ट गाणे वाजवलं खूप मजा आली आम्हाला यावर्षी बाकी तुला काय झालं तुला अचानक भयानकमध्ये गेलास कशाला आज तुझ्यामध्ये लाईट जाते बघ भावा कसली लघवीला जाते भावा दिसत पण आहे तुझ्याशी एवढा काळा झालाय भावा आता उन्हामध्ये काय करणार 4 दिवस मी सतत या मानगाव मध्येच काढले थांबला परत इकडे चांगलं पण वाटतं वाईट पण वाटतंय हा त्यामुळे जरा परिस्थिती बिकट झाली समजू शकतो भावा तुझ्या भावना आम्ही समजू शकतो गोऱ्या चेहऱ्याची पुन्हा वाट लागली पुन्हा आणि काळा चेहरा झाला काहीतरी कलर मला दुसरा भेटला चांगला ठीक आहे आता तुझ्या आता घरी जाशील ना तर बायको तुझ्या जीवनामध्ये रंग उधळणार आहे पाहिजे माझ्यासाठी खूप करते आणि माझी आता पूर्ण वाट लावणार आहे पूर्ण करिअर मध्ये संपणार आहे. ऐक आता तू आहे ना आराम कर ठीक आहे तुझ्या बोलण्यावर असं वाटतंय की जास्ती झाली तुला नाही, आम्ही जेवायलाच ना अजून सॉरी चलो भाई पैकअप करने का और घर पे चल देने का क्या हाँ माय गॉड फुल फायर आई धन्यवाद आम्हाला सेवा केल्या आमचे म्हणजे चहा पाणी वगैरे आमची सोय केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा भाऊ मस्त आम्हाला कूलर दिला पंखा दिला मस्त मजा आली जरा सकाळी गरमी होती तर आम्हाला खूप घाम बिम फुटलेला बिचाऱ्याने कूलर लावून दिला आम्हाला खूप मदत केली आम्ही तिथून ना या साईडला आलो ना तिकडे पण वाजवत होतो आम्ही लोक आल्या फटाफट आम्ही वाजवायला गेलो त्यामुळे मला जरा व्हिडिओ वगैरे काढायला भेटलं नाही कारण का तिकडे वाजवण्यासाठी लई धावपळ केली आम्ही फटाफट धावत आलो तिकडे वाजवायला आता पॅकअप झालं आणि जेवण बिवून मस्तपैकी बसलो आता तुमच्या समोर आता रिटर्न मुंबईला निघणार आम्ही आणि हा ब्लॉगचा एंड करते मी इथेच उद्या भेटू नेक्स्ट कॉल पुढचा कॉल आहे अंधेरी मरोल नाका भेटूयात आपण थेट तिथेच तोपर्यंत बाय बाय